नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण झटपट होणाऱ्या मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत. याच्या रव्याचं प्रीमिक्स तुम्ही जर 8-15 दिवस आधी बनवून ठेवलं तर हा हलवा अगदी झटकन तयार होतो आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतो. तर लगेचच रेसिपीला आता सुरुवात करूया. यासाठी साहित्य घेतले आहे: 1 वाटी पिवळी मुगाची डाळ, 1 वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, बारीक करून घेतलेले अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स, 1 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून डाळीचे पीठ, दुधामध्ये भिजवून ठेवलेले हे केशर, अर्धा टीस्पून वेलची पूड, 2 वाट्या दूध घेतले आहे. सर्वात आधी मुगाची डाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये अशी निथळायला ठेवायची आहे. ही डाळ व्यवस्थित निथळून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कोरडी झाली आहे. तर कोरडी झालेली ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये ही डाळ घालूया आणि ही डाळ आता आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. डाळ ओलसर आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवली आहे. ओलसरपणा थोडासा कमी झाला की मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हा हलवा झटपट तयार होतो आणि चवीला अगदी अप्रतिम लागतो. आता डाळ थोडीशी भाजत आली आहे आणि गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे. डाळ भाजत आली की त्याचा सुगंध खूप छान सुटतो. ही डाळ आणखीन थोडीशी भाजून घेऊ. इथपर्यंतच डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता ही डाळ काढून घेऊ आणि एका परातीमध्ये थंड व्हायला ठेवून देऊ. आता डाळ खरपूस भाजून झाली आहे आणि डाळ भाजल्याचा खमंग असा सुवास येतोय. ही डाळ आता पसरवून ठेवू म्हणजे पटकन थंड होईल. डाळ आता थंड झाली आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून ती आता चांगली फिरवून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने याचा रवा तयार करून घ्यायचा आहे. हा असा रवा तयार करून घेतला की तुम्ही हा 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि तुम्हाला हवे त्यावेळेला तुम्ही मुगाचा हलवा करू शकता. आणि या प्रीमिक्सपासूनच हा मुगाच्या डाळीचा हलवा साधारण 10 ते 15 मिनिटांमध्येच तयार होतो. आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी पॅनमध्ये 2 चमचे तूप घातले आहे. सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे 1 चमचा रवा आणि 1 चमचा डाळीचे पीठ. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. याचा बघा सुरुवातीला असा फेस झालेला आहे. हा फेस हळूहळू कमी होतो आणि रवा आणि डाळीचे पीठ हे भाजले जाते. जसजसा फेस कमी होतो तसा तसा हा रवा आणि डाळीचे पीठ भाजले आहे असे समजायचे. आता याच्यामध्ये मुगाच्या डाळीचे हे पीठ घालूया. आपण एकूण पाऊण कप तूप घेतले आहे. आता या रव्यामध्ये आपण घालूया 3 मोठे चमचे तूप. आपल्याला एकदम तूप घालायचे नाहीये, लागेल तसे तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. मध्यम आचेवर आपल्याला हा आता रवा भाजून घ्यायचा आहे आणि चमच्याने हे एकसारखे हलवत राहायचे आहे, खाली लागू द्यायचे नाहीये. अचानक जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर तुम्ही कमी वेळेत आणि अगदी झटपट हा हलवा तुम्ही बनवू शकता. आता या स्टेजला याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत त्या ड्रायफ्रुट्सपैकी अर्धे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये भाजायला घालूया. मुगाच्या डाळीचे पीठ भाजत असताना जर ड्रायफ्रुट्स घातले तर ते छान क्रंची लागते आणि ड्रायफ्रुटची चव याच्यामध्ये उतरते आणि हा हलवा आणखीन चवदार लागतो. आता याच्यामध्ये आणखीन 1 चमचा तूप घालू. प्रीमिक्स तयार करून ठेवल्यानंतर आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि झटकन आपल्याला हा हलवा करता येतो. मुगाच्या डाळीचे पीठ आता भाजून झाले आहे. याच्यामध्ये आता घालू आपण 2 वाट्या दूध. भाजलेले पीठ गरम आहे त्यामुळे दूध घालताना सावधगिरी बाळगायची आहे. ते अंगावर उडणार नाही याचीही खबरदारी घ्यायची आहे. दूध घातल्यानंतर गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. ते एकसारखे हलवत राहायचे आहे. हे पहा,
इथे हलवून झाले आहे आणि सगळे दूध या रव्याने शोषून घेतले आहे आणि हा रवा अगदी कोरडा फडफडीत झाला आहे। यामध्ये आता घालू 1 वाटी साखर। साखर आता आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। जेवढी मुगाची डाळ घेतली आहे तेवढी साखर येथे घेतली आहे। साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे पातळ होते। यातली साखर आता पूर्णपणे विरघळली आहे। याच्यामध्ये आता घालू केशर घातलेले हे दूध। याने मुगाच्या डाळीच्या हलव्याला किंवा मुगाच्या डाळीच्या शिऱ्याला कलर अगदी छान येतो। यामध्येच आता घालू अर्धा चमचा वेलची पूड। वेलची पूड घातल्यामुळे याला स्वाद आणखीन छान येतो। यामध्ये मी आता आणखीन 2 चमचे तूप घालत आहे। शेवटी तूप घातल्यामुळे हा शिरा आणखीन जास्त छान लागतो आणि याला तुपाचा असा वेगळा स्वाद तयार होतो। आता उरलेले सगळे तूप मी याच्यामध्ये घालत आहे। एकूण आपण या शिऱ्यासाठी, या हलव्यासाठी पाऊण वाटी तूप घातले आहे। मुगाच्या डाळीचा हा हलवा अगदी मऊ लुसलुशीत, कोरडा आणि मस्त असा दाणेदार तयार झाला आहे। मुगाचा हलवा आता इथे तयार झाला आहे। याच्यावर झाकण ठेवू आणि काही सेकंद हा असाच ठेवून देऊ। आमच्या घरी हा हलवा सगळ्यांना खूप आवडतो आणि हा महिन्यातनं एकदा दोनदा तरी तयार होतो। हे पहा, मस्त दाणेदार असा मुगाच्या डाळीचा हलवा इथे तयार झाला आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा। याच्यावर आता वरून ड्रायफ्रूट्स घालूया। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।